नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं गोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. बकासूर जिंकला तर आपण कराड ते सोसगाव तब्बल 220 किलोमीटर पायी दिंडी करू. कारण एकीकडे पंढरपूरला लाखो भाविक भक्त वारकरी हे पंढरीच्या विठुरायाच्या भेटीला गेलेले आहेत. त्याचप्रमाणे जर बकासूर जिंकला तर आपण देखील कराड येथून सोसगावला आपल्या पांडुरंगाच्या भेटीला बकासूर देवाला भेटण्यासाठी जाऊ, असा संकल्प आमिर डांगे यांनी केला होता. मात्र दुर्दैवाने बकासूरचा पराभव झाला. मात्र त्यांनी दिलेला शब्द खरा केला आहे. कराड ते सोसगाव तब्बल 220 किलोमीटर पायी प्रवास करत त्यांनी आज सोसगाव येथे बकासूरची भेट घेतली. अत्यंत भावुक वातावरणामध्ये त्यांनी ही भेट घेतलेली आहे. संपूर्ण गाव हे गहवरून गेलं होतं. अगदी त्यांचं जागोजागी हे स्वागत करण्यात आलं. त्यानंतर गावात देखील त्यांचं स्वागत करण्यात आलं. रस्त्यामध्ये भेटायला स्वतः मोहिल शेठ धुमाळ हे देखील त्यांना आलेले होते. गेल्यानंतर स्वतः मोहिल शेठ धुमाळ यांनी त्यांचे पाय धुतले. त्याचबरोबर त्यांच्या गळ्यामध्ये पडून भाऊक देखील झाले. त्याचबरोबर आमिर डांगे यांच्या देखील डोळ्यात पाणी आपल्याला पाहायला मिळालं. मोहिल शेठ धुमाळ यांच्या देखील यावेळी डोळ्यात पाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे संपूर्ण गाव त्यांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी उपस्थित होतं. त्यामुळे हा भावनिक क्षण पुन्हा एकदा बकासूर ला लोक किती चाहतात याची एकदा प्रचिती देतो. तर मित्रांनो, आमिर डांगे यांनी हा जो काही प्रवास केलेला आहे तर त्यांना तुम्ही तुमच्या मनातून शुभेच्छा देऊ शकता. कमेंट बॉक्समध्ये आपल्या मनातील प्रतिक्रिया आणि शुभेच्छा त्यांना द्या. धन्यवाद.